नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्त्वपूर्ण नवीन अपडेट आलेले आहेत। तुमचा जो काही फॉर्म आहे, तुम्ही जो अर्ज केलेला आहे तो पेंडिंग कशामुळे दाखवत आहे आणि का पेंडिंग आहे याबद्दल त्या ॲपमध्ये दिलेले आहे। त्यामध्ये एकूण 4 ऑप्शन आहेत जे ॲड करण्यात आलेले आहेत। सर्व ऑप्शन नक्की काय आहे, त्याचा अर्थ काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतील। प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि नारी शक्ती ॲप हे अपडेट आलेला असेल तो अपडेट करून घ्यायचा आहे। अपडेट झाल्यानंतर ॲप ओपन करून घ्यायचं आहे। त्यामध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे, लॉग इन नसेल तर। ॲप ओपन झाल्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज यामध्ये जायचं आहे आणि हा जो अर्ज दिसत आहे यामध्ये ओपन करायचा आहे। कोणताही एक अर्ज ओपन करायचा आहे आणि यावरती आपल्याला अर्जाचा तपशील सर्वात पहिला जो ऑप्शन आहे तो SMS व्हेरिफिकेशन डन, म्हणजे तुमचं SMS व्हेरिफिकेशन झालेलं आहे। आणि दुसरा ऑप्शन म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिट, म्हणजे तो रिव्ह्यू करायचा अजून बाकी राहिलेला आहे। आणि तिसरा ऑप्शन जो की आकाशी कलरचा आहे तो हा नवीन ऑप्शन आलेला आहे, त्याच्याबद्दलच आपल्याला माहिती घ्यायची आहे। तर पहिला ऑप्शन आहे प्रलंबित ते सबमिट केलेले, म्हणजे सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही। अंतिम सबमिशनासाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे, म्हणजे ते पेंडिंग टू सबमिट हे तिथे दिलेलं आहे, त्याचा अर्थ आहे। आणि अप्रूव्ड म्हणजे मंजूर, जे सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारलेले गेलेले आहेत, म्हणजेच सबमिटकडून आणखी कोणतीही कार्यवाही आवश्यक नाही, म्हणजे तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, काही एडिट करायचा त्याला गरज नाही। आणि इन रिव्ह्यू म्हणजेच सर्वेक्षण सध्या पुनरावलोकनाकर्त्याद्वारे मूल्यांकन केले जात आहे, म्हणजे गव्हर्नमेंटचे जे अधिकारी आहेत ते तुमचा फॉर्म रिव्ह्यू करत आहे आणि तुमच्या फॉर्म टेस्टिंग करत आहे की काय बरोबर आहे काय चूक आहे असं। आणि रिजेक्टेड म्हणजे सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणती कार्यवाही आवश्यक नाही, म्हणजे हे फॉर्म नाकारले गेलेले आहे आणि तो डबल सबमिट होऊ शकत नाही असे यामध्ये दिलेले आहे। आणि डिसअप्रूव्ह म्हणजे सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे, म्हणजे तुमचा फॉर्म जो अप्रूव्ह झालेला नाही तो डिसअप्रूव्ह झालेला आहे, त्याच्यामध्ये काही चुकी असेल तर तुम्हाला ते एडिट ऑप्शन डबल ऑन होईल जेव्हा ते तुमचा फॉर्म रिव्ह्यू करतील तेव्हा। हीच आजची नवीन अपडेट होती। तरी आता हे ऑप्शन ऑन होतील काही दिवसांनी, गव्हर्नमेंट जेव्हा ऑन करेल तेव्हा त्याची पुढील अपडेट नवीन अपडेट आल्यावर तुम्हाला लगेच देण्यात येईल। धन्यवाद। चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढील अपडेट्ससाठी तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल।